दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. भगूर येथे तिचा प्रवास निर्मित माधुरी शिरसाट प्रस्तुत मंगळागौरीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. उपस्थित महिलांच्या वतीने दीप प्रज्वलन करून तसेच छत्रपती शिवाजी महाराज आणि इतर महापुरुषांच्या प्रतिमेला हार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी महिलांनी मंगळागौरी कार्यक्रमाचा मनमुराद आनंद लुटला. झिम्मा, फुगडी असे अनेक वेगवेगळे खेळ खेळत महिला कार्यक्रमात दंग झाल्याचं दिसून आल्या. त्यानंतर तिचा प्रवास निर्मिती माधुरी शिरसाट प्रस्तुत चला खेळ खेळूया मंगळागौर यांचा सत्कार सर्व नगरसेविका व अनिता करंजकर यांनी केला. या कार्यक्रमाचे मार्गदर्शक विजय करंजकर होते. तसेच कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्याम ढगे, अंबादास कस्तुरे, पांडू आंबेकर, झवर निमेश, देविदास गीते, नितीन करंजकर, शंकर करंजकर, संग्राम करंजकर व भाऊसाहेब गायकवाड यांनी केले. यावेळी अनिता करंजकर, मनीषा कस्तुरे, स्वाती झुटे, अनिता ढगे, कविता यादव, शकुंतला कुंडारिया, अश्विनी साळवे, प्रतिभा घुमरे, कविता यादव आदी महिला आणि पदाधिकारी उपस्थित होत्या. कार्यक्रम सूत्रसंचालन रेखा शिंदे यांनी केले तर आभार प्रदर्शन नगरसेविका मनीषा कस्तुरे यांनी केले. तसेच भगूर येथील सर्व महिलांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली. मी आणि सर्व नगरसेवकांनी या ठिकाणी मंगळागौरीचा कार्यक्रम ठेवला होता आणि सकाळपासून या कार्यक्रमाला महिलांचा असा प्रचंड उत्स्फूर्त प्रतिसाद होता आणि मंगळागौरीचं महत्त्व कळावं, आपल्या सणावारांचं महत्त्व महिलांना कळावं आणि त्याचप्रमाणे एक दिवस का होईना पण महिलांनी घरातल्या कामांमधून व्यस्त असताना थोडंसं मुक्त व्हावं आणि आपल्यातल्या कलागुणांना वाव दाखवावा, हे सगळं याच्यासाठी आम्ही या स्पर्धा आयोजित केलेल्या होत्या आणि महिलांसाठी खूप सगळ्या स्पर्धा आम्ही या ठिकाणी घेतल्या होत्या आणि महिलांनी खूप प्रचंड असा सहभाग या महिला घेतला आणि खूप बक्षिसांची लयलूट झाली. मी सौ रेखा सुरेश शिंदे आज भगूर येथे माजी नगराध्यक्षा सौ अनिताताई विजय करंजकर यांनी मंगळागौरीचा कार्यक्रम महिलांसाठी ठेवला होता. या कार्यक्रमात भरपूर ग्रुप सामील झालेले होते. यामध्ये नाशिकचा तिचा प्रवास माधुरी शिरसाट यांचा एक ग्रुप आम्ही बोलवलेला होता आणि या कार्यक्रमामध्ये बहुसंख्य महिलांनी आपला सहभाग नोंदवून कार्यक्रमाचा आनंद घेतला. या कार्यक्रमामध्ये विविध स्पर्धा आणि ताईंनी विविध बक्षिसं ठेवलेली होती. या कार्यक्रमाद्वारे महिलांना खूप सारा आनंद मिळाला आणि या निमित्ताने सगळ्या महिला एकत्रित येऊन कार्यक्रमाची मजा घेतली गेली. अनिताताई या वेळोवेळी असे वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करत असतात आणि या कार्यक्रमाद्वारे महिलांना एकत्रित करून त्यांना थोडासा विरंगुळा म्हणून खूप उत्साह देत असतात आणि त्यांच्या या कार्यक्रमाच्या
मागे आपल्या विजय आप्पा करंजकर यांचा खूप मोठा सहभाग असतो. ताईंना ते वेळोवेळी मार्गदर्शन करत असतात आणि ताई अशा प्रकारचे वेगवेगळे कार्यक्रम नेहमीच आमच्या गावात करत असतात. राजे छत्रपती महाराज आणि भगुरपुत्र क्रांतीसूर्य तात्याराव सावरकर, त्याचप्रमाणे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्याचप्रमाणे ज्यांच्यामुळे आपण प्रत्येक स्त्री घराच्या बाहेर पडली त्या शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाऊ, रमाई यांना सर्वांना वंदन करून आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित सर्व माझे सहकारी नगरसेविका, त्याचप्रमाणे पडद्यामागचे सर्व आमचे नगरसेवक, त्याचप्रमाणे तिचा प्रवास प्रस्तुत खास निर्मिती त्यांची माधुरीताई शिरसाट आणि त्यांची सर्व टीम. मैत्रिणींनो, समोर तुम्ही उपस्थित असलेल्या माझ्या सर्व भगुरवासीय महिला, परंतु आज तुमचं आणि माझं नातं काहीही असलं तरी तुम्ही आज माझ्या मैत्रिणी आणि सख्या. तर सख्यांनो, आजचा हा कार्यक्रम गेल्या महिनाभरापासून आम्ही त्याचं नियोजन करत होतो. काय होतं की दररोज उठल्यापासून तर संध्याकाळपर्यंत प्रत्येकजण आपल्याला लेक्चर देत असतं, अशा वागा, तशा वागा, असं करा, तसं करा. पण आजचा दिवस काहीतरी वेगळा आहे, खास तुमच्यासाठी. श्रावण महिन्यातील ही कार्यक्रमाची मज्जा, खेळ, झिम्मा, फुगडी, आगोटो पागोटो जे जे काही असेल ते, आणि त्याची तुम्ही मजा घ्यावी म्हणून हा कार्यक्रम मी आयोजित केलेला आहे. मी तुम्हाला आज कुठलंही लेक्चर देणार नाही, पण हो 2-3 तुम्हाला असे काही प्रसंग सांगणार आहे. मी सर्वप्रथम इथं उपस्थित असलेल्या सर्व पुरुष बांधवांची माफी मागेन. तुम्हाला काही तुम्ही त्याच्यात बसता का नाही बसता ते काही मला माहीत नाही, परंतु मी तुम्हाला उदाहरण देणार आहे. आपण बायका किती भोळे असतो ना. तिचा प्रवास कुठून सुरू होतो? जन्मापासून. जन्म झाला, शिक्षण झालं, मग लग्न झालं पाहिजे, नोकरी मिळाली पाहिजे, त्याच्यानंतर मुलं झाले पाहिजे, त्यांचं शिक्षण झालं पाहिजे, म्हणजे आपला प्रवास सुरुवात ते शेवट रुटीन चालू राहतं, कालचक्र. तर तुम्हाला मी एक किस्सा सांगणार आहे. माझ्या मैत्रिणीने मला सांगितला. निर्मला गायकवाड, दक्ष न्यूज, भगूर.